Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic number 4, that is kingdom Animalia. Up to here we have completed all the phylums which are included in the non-chordates, and that phylums are phylum Porifera, Cnidaria, Ctenophora, Platyhelminthes, Aschelminthes, Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata, and last time we have studied the Hemichordata, which was considered as a connecting link between non-chordates and chordates. Today we are going to learn in detail about the phylum Chordata. इन फायलम कॉर्ड्रेटा यामध्ये आपल्याला माहिती आहे कॉर्ड्रेट्स म्हणजे पृष्ठवंशीय, नॉन कॉर्ड्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय. पृष्ठवंशीय प्राण्यांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. हे सर्व जे एक्झाम्पल्स आपल्याला दिसतात हे सर्व काय आहेत? पृष्ठवंशीय प्राणी आहेत. याचाच अर्थ काय? त्यांना पाठीचा कणा आहे. फायलम कॉर्ड्रेटा. Chordates are characterized by a presence of bony skeleton. हेच त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. ते म्हणजे काय? कॉर्ड्रेट्समध्ये आपल्याला बोनी स्केलेटन मिळतं. ॲटलिस्ट कार्टिलेजिनस नोटोकॉर्ड इन अर्ली एम्ब्रियॉनिक लाईफ. काही सबफायलममध्ये, काही क्लासेसमध्ये आपल्याला बोनी स्केलेटनच्या ऐवजी कार्टिलेजिनस स्केलेटन मिळतं, आणि काही सबफायलममध्ये कार्टिलेजिनस नोटोकॉर्डसुद्धा मिळतो. परंतु हे सगळे काय आहेत? त्यांच्या शरीराला आधार देणारे एंडोस्केलेटनचेच भाग आहेत. म्हणून हे सर्व प्राणी कॉर्ड्रेट्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत. प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट इन द फॅरेंजियल नेक. जे टेरेस्ट्रियल ॲनिमल आहेत त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन पर्पजसाठी लंग्स प्रेझेंट असतात, परंतु जे समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये सबमर्ज झालेले प्राणी आहेत किंवा अर्ली स्टेज ऑफ कॉर्ड्रेट्समधले सुरुवातीच्या ग्रुपमधले जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला फॅरेंजियल रिजनच्या ठिकाणी म्हणजे गळ्याच्या ठिकाणी गिल स्लिट्स बघायला मिळतात. म्हणजे गिल्स, कल्ले यांच्या मार्फत ते काय करू शकतात? रेस्पिरेशन करू शकतात. प्रेझेन्स ऑफ हॉलो डॉर्सल नर्व कॉर्ड रनिंग थ्रू आउट द लेंथ ऑफ द बॉडी. इथे प्रत्येक कॉर्डेटामध्ये नर्व कॉर्ड ही डॉर्सल रिजन, डॉर्सल मीन्स अप्पर साइड, व्हेंट्रल मीन्स लोअर साइड. ही व्हेंट्रल साइड, ही डॉर्सल साइड, व्हेंट्रल साइड, डॉर्सल साइड, ही व्हेंट्रल साइड, ही डॉर्सल साइड. ह्या संपूर्ण सगळ्या प्राण्यांमध्ये डॉर्सल साइडला नर्व कॉर्ड प्रेझेंट असलेली आपल्याला बघायला मिळते. देन व्हेंट्रल हार्ट. या सर्वांमध्ये हार्ट जे असेल हे कुठे असेल? व्हेंट्रल साइडला हार्ट असतं. सो दीज आर द characteristics of chordates. Chordate is further divided into 3 subphylum. First is Urochordata, then Cephalochordata, and third is Vertebrata. Out of these 3 subphylum, today we are going to learn only the Urochordata and Cephalochordata. At first we will see about the Urochordata. It is further known as the Tunicata. Example of these Urochordata. First example is Herdmania. This is Herdmania. Then Salpa and Doliolum. This is Doliolum. These are also called tunicates or एस्किडियन्स. यांना ट्युनिकेट्स किंवा ॲस्किडियन्स असं सुद्धा म्हटलं जातं. दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन. हे सर्व प्राणी संपूर्णपणे खाऱ्या पाण्यामध्येच आढळणारे आहेत. बॉडी इज सॉफ्ट कवर्ड बाय टेस्ट ऑर ट्युनिक. यांची बॉडी ही सॉफ्ट असते. ती ज्याने कवर्ड झालेली आहे त्या मटेरियलला ट्युनिक असं म्हटलं जातं. विच इज मेड अप ऑफ ट्युनिसिन. ट्युनिसिन या मटेरियलपासून हे बनलेलं त्यांचं बॉडी कवच आहे.
Notochord is present only in tail of larva, hence the name Urochordata. Notochord is lost during metamorphosis. इथे आपल्याला नोटोकॉर्ड यांच्यामध्ये फक्त लार्वल स्टेज जी आहे, हा जो आहे हा लार्वा आहे, ह्या लार्वल स्टेजमध्ये हे नोटोकॉर्ड बघायला मिळतं, फक्त आणि फक्त लार्वल स्टेजमध्ये. परंतु मेटामॉर्फोसिस हा एक नवीन शब्द आलेला आहे, मेटामॉर्फोसिस. आपल्याला फ्रॉगच्या लाईफ सायकलबद्दल थोडीशी माहिती असेल. फ्रॉगची लार्वा ज्या वेळेला एगमधून बाहेर येते तेव्हा त्याला शेपूट असतं. त्यानंतर त्या फ्रॉगमध्ये मेटामॉर्फोसिस घडतं. म्हणजेच काय तर त्यांच्या शरीरामध्ये असा काही बदल घडतो की आधीची बॉडी आणि नंतरची बॉडी यामध्ये खूप सारे बदल झालेले दिसून येतात. ह्या क्रियेला, सगळ्या प्रोसेसला मेटामॉर्फोसिस असं म्हणायचं. इथे सुद्धा ही जी लार्वल स्टेज आहे, ही लार्वल स्टेज यांच्या बॉडीमध्ये असे काही बदल करते की ती नंतर ॲडल्ट स्टेजमध्ये बदलली जाते. या प्रोसेसला मेटामॉर्फोसिस असं म्हटलं जातं. आणि इथे नोटोकॉर्ड जी आहे, जेव्हा लार्वीपासून ही ॲडल्ट स्टेज तयार होते त्यावेळेला ही नोटोकॉर्ड लॉस होते, म्हणजे ही नंतर राहत नाही. फक्त लार्वल स्टेजमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं. इथे याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट नाही. फॅरेंक्स हॅज मेनी गिल स्लिट. यांचं जे फॅरेंक्स आहे हे ओरल कॅव्हिटी, ओरल बकल कॅव्हिटी, इनसाइड इट याच्या आतमधल्या बाजूला हे जे फॅरेंक्स आहे आतल्या बाजूला, इथे आपल्याला सगळे गिल स्लिट्स दिसून येतात. सगळ्या बाजूने गोल जे आहेत हे गिल स्लिट्स आहेत. दे आर मेड अप फॉर द पर्पज ऑफ रेस्पिरेशन. ते रेस्पिरेशनसाठी बनलेले आहेत. क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. यांची सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे तर क्लोज्ड आहे. इथे आपण बघू शकतो, दिस इज हार्ट अँड व्हेंट्रल व्हेसल्स. हार्ट आणि त्याच्या आजूबाजूला ह्या ज्या व्हेसल्स आहेत, मीन्स वॉट, दे हॅव ब्लड एनक्लोज्ड इनसाइड द व्हेसल सिस्टीम. व्हेसल सिस्टीमच्या आतमध्ये त्यांचं ब्लड हे एनक्लोज झालेलं असतं, म्हणून त्याला ह्या टाईपच्या ब्लड सिस्टीमला काय म्हणायचं, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. लाईफ सायकल ऑफ युरोकॉर्डेटा इज their sexes are separate, means they are male or female. Separately, male will form male gamete, female will form female gamete. They will unite together to form the zygote. Zygote will develop into the larva, which has the notochord we have studied just now. After metamorphosis, it will grow further and form an adult. So this is the life cycle of that Urochordata. Up to here we can see that all the development of this animal is outside their body. ही सगळी डेव्हलपमेंट जी आहे त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये होते का तर नाही, ती बॉडीच्या बाहेर होते, म्हणून त्यालाच इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. Then we will move towards the next subphylum. That subphylum is called as Cephalochordata. ब्रँचिओस्टोमा, यालाच दुसरं नाव आहे ॲम्पिऑक्सस किंवा लॅन्सलेट. ब्रँचिओस्टोमा हा जो ॲनिमल आहे हा सेफॅलोकॉर्डेटा ह्या सबफायलममध्ये इन्क्लूड केलेला आहे. यामध्ये आपण क्लिअर कट बघू शकतो की हा जो नोटोकॉर्ड आहे हा संपूर्ण बॉडीला एक्सटेंड झालेला आहे, फ्रॉम अँटिरियर टू द पोस्टिरियर. माऊथकडून इथे त्याचं माऊथ आहे आणि इथे ॲनस आहे. या संपूर्ण भागामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं, म्हणून ह्यालाच कॉर्डेटामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि सब फायलम दॅट इज सेफॅलोकॉर्डेटा. हॅबिट, ते कुठे राहतात, दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन. हे सुद्धा खाऱ्या पाण्यामध्येच राहणारे प्राणी आहेत. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज लॅन्सलेट, विच आर स्मॉल फिश लाईक ॲनिमल दॅट रेअरली एक्सीड 5 सेंटीमीटर इन लेंथ. यांची जास्तीत जास्त लांबी ही फक्त 5 सेंटीमीटर एवढी वाढू शकते. आणि हे सर्व प्राणी समुद्राच्या तळाशी राहणारे प्राणी आहेत. यांचं दुसरं नाव लॅन्सलेट असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. लॅन्सलेट्स पार्टली लिव्ज बरीड इन सॉफ्ट मरीन सेडिमेंट. हे कुठे राहतात तर समुद्राच्या तळाशी जो गाळ साठलेला असतो त्या गाळामध्ये हे स्वतःला
बरीड करून म्हणजे त्या गाळामध्ये हे राहणारे प्राणी आहेत. नोटोकॉड एक्सटेंड थ्रू द लेंथ ऑफ द बॉडी अँड प्रेझेंट थ्रू आउट द लाईफ. यांच्यामध्ये संपूर्ण लाईफ सायकलमध्ये नोटोकॉड प्रेझेंट असते. लास्ट टाईम जसं आपण युरोकॉर्डेटामध्ये फक्त लार्वल स्टेजमध्ये नोटोकॉड बघितली होती, परंतु इथे तसं नाही. इथे नोटोकॉड जी आहे ही संपूर्ण लाईफ स्पॅममध्ये प्रेझेंट असते आणि ही नोटोकॉड संपूर्ण बॉडीमधून जाणारी आहे. ही नोटोकॉड संपूर्ण बॉडीमधून जाणारी आहे. मायटोम्स विच आर मसल ब्लॉक्स आर प्रेझेंट. ह्यांच्यामध्ये आपण जर नीट बघितलं तर इथे मसल ब्लॉक्स दिसून येतात. मसल ब्लॉक्स. दॅट मसल ब्लॉक्स आर कॉल्ड ॲज मायटोम्स. या मसल ब्लॉक्सलाच मायटोम्स असं म्हटलं जातं. पोस्ट ॲनल टेल इज प्रेझेंट. दिस इज द ॲनस स्ट्रक्चर. दिस इज ॲनस स्ट्रक्चर. आफ्टर ॲनस टेल इज एक्सिडेड. याची जी टेल आहे ॲनसच्या पुढेही एक्सिड झालेली आहे, पुढे आलेली आहे, म्हणून याला पोस्ट ॲनल टेल असं म्हटलं जातं. क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. या प्राण्यांमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ही नेहमी कशी असते, क्लोज्ड असते. द ब्लड इज रनिंग थ्रू द व्हेसल सिस्टीम. व्हेसलमधून यांचं ब्लड रन होत असतं. ब्लड इज विदाउट पिगमेंट. यांचं ब्लड जे आहे हे यामध्ये कोणत्याही टाईपचं पिगमेंट नाही, म्हणजे ट्रान्सपरंट दिसणारं ब्लड या प्राण्यांमध्ये प्रेझेंट असतं. तर इथपर्यंत माहिती झाली. आपण बघितलं युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा. दीज टू ग्रुप्स आर सब फायलम ऑफ द फायलम कॉर्डेटा. हे सगळे काय आहेत, कॉर्डेटा या फायलमचे दोन सब फायलम आहेत. आजचा प्रश्न, डज टॉर्टॉइज बिलॉंग टू द कॉर्डेट्स ऑर नॉट. टॉर्टॉइज हा जो प्राणी आहे हा कॉर्डेटा म्हणजे पृष्ठवंशीयमध्येच येतो की नाही येत. पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे ज्या प्राण्यांना पाठीचा कणा आहे असे प्राणी. तर टॉर्टॉइज हा प्राणी पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांच्या ग्रुपमध्ये आहे की नाही याचं उत्तर तुम्हाला आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. स्टुडंट हॅज टू आन्सर दिस क्वेश्चन इन कमेंट बॉक्स. तसेच या लेक्चरमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्व मुलांनी आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. All students are requested to note down all the main point included in this video lecture. Thank you.